सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्प आणि उपविभागीय कार्यालयातील अभियंते कार्यालयीन दिवशी कार्यालयात उपस्थित राहत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी समोर आल्या आहेत। या तक्रारीची दखल घेत 25 ऑगस्ट रोजी संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी दोन्ही कार्यालयाचा पंचनामा केला आहे। अधिकारी मुख्यालयी न राहता आपल्या सोयीनुसार कार्यालयाचा कारभार पाहत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे। कार्यालयीन वेळेत अधिकारी मनमानी पद्धतीने ये-जा करत असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत। मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांनी महसूल अधिकाऱ्यांना पाचारण करून कार्यालयाची पाहणी करण्याची मागणी केली आहे। 25 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या पंचनाम्यात संबंधित अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे आढळून आले। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयात केवळ अभियंते राहणे व तांगडे हे 2च अधिकारी उपस्थित असल्याचे नमूद करण्यात आले। दरम्यान कार्यालयीन वेळेत अधिकारी अनुपस्थित राहण्याच्या या प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील बांधकाम विभागाचे हे विशेष प्रकल्प कार्यालय येथे आहे, परंतु येथे गेल्या अनेक दिवसापासून कर्मचारीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात तक्रारी आहे। कार्यालयीन दिवशी मुख्यालय येत नाही, तसेच मुख्यालय राहत नाही। अनेक नागरिकांच्या तक्रारी आहे, भेटायला येतात। मात्र आज देखील 25 ऑगस्ट आहे, काल 24 ऑगस्ट होतं। काल पण येथे अधिकारी उपस्थित नव्हते असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे। आपण इथे एक महसूलचे अधिकारी आलेले आहे, त्यांनी या कार्यालयाचा पंचनामा केलेला आहे। आपण इथे दाखवणार आहोत। पहिले सर्वप्रथम या कार्यालयात अधिकारी आहे किंवा नाही। आपण हे इथे उपविभागीय अभियंता हे यांची कॅबिन आहे, हे उपविभागीय अभियंता आहे। आपण मध्ये जाणार आहोत, त्यांचं टेबल दाखवणार आहोत। हे आपण बघू शकता, येथे कोणीच नाही, फक्त एक कर्मचारी आहे। ते कर्मचारीशी बोलणार आहोत, शिपाई आहे त्यांच्याशी बोलणार आहोत। चौकीदार आहे, साहेब ऐका, नाही मी क्लिअर सांगतो, मी हे जे चौकीदार आहे आणि साहेबांचा मला तुम्ही खात्याचे माणसं आहेत का? मग इथे साहेब कुठे गेलेले आहेत? साहेब कुठे गेले? साहेब सी ऑफिसला गेलेले, मीटिंग आहे त्यांची, अच्छा, त्याच्यामुळे तिकडे गेले आहेत। कोण कोण आहे इथं? अधिकारी कोण कोण? अधिकारी कोलते साहेब, त्याच्यानंतर मोरे साहेब, मासे क्लास 3 एवढे आहेत। तर इथं शिपाई आहे, मी चौकीदार आहे, तरी मी सगळं सांभाळतो। इथे जे महसूलचे अधिकारी आहे त्यांनी या कार्यालयाचा पंचनामा केला आहे, त्यांच्याशी बोलणार आहोत आपण। साहेब, काय तुम्ही आज या कार्यालयाचा पंचनामा केला? काय तुम्हाला आढळलं? काय नेमकं तुम्ही काय काय बघितलं? हालचाल रजिस्टर बघितलं? कोण कुठे गेलेले काय? माननीय तहसीलदार साहेबांनी भ्रमणध्वनीद्वारे आदेश दिला की विशेष प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी उपस्थितीबद्दल त्या ठिकाणी पाहणी करा। त्याबद्दल तक्रार प्राप्त झाली आहे। त्या अनुषंगाने मी या ठिकाणी आलो असता या ठिकाणी फक्त एकमेव कर्मचारी KT पोहनेकर, ते जे की चौकीदार आहेत, ते उपस्थित आढळून आले। त्यांना विचारणा केली तर त्यांनी असे सांगितले की छत्रपती संभाजीनगरला वरिष्ठ कार्यालयात बैठक असल्या कारणानं आमचे सर्व अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि माझ्याकडे हालचाल रजिस्टर वगैरे किंवा इत्यादी कोणतेच डॉक्युमेंट्स तुम्हाला दाखवण्यासाठी उपलब्ध नाहीत। माझ्याकडे हालचाल रजिस्टर किंवा काही दाखवण्यासाठी उपलब्ध नाही आणि वरिष्ठ कार्यालयाला बैठक असल्यामुळे हे अधिकारी छत्रपती संभाजीनगर येथे गेलेले आहे। आपण येथे एक तक्रारदार आहे, ते तक्रारदाराचं काय म्हणणं आहे, त्यांनी तक्रार केलेली आहे 15 दिवसापासून। 15 दिवसापूर्वी त्यांचं काय म्हणणं आहे आपण बोलणार आहोत। काय म्हणता? माझी अशी तक्रार होती, मी गावातील आपलं ग्रामपंचायतच्या विषयी तलाठी कार्यालयाविषयी जे तक्रार केली होती, 15 दिवस झाले त्याला। मी काल पण आलतो तर इथं कोणी हजर नव्हतं, आज आलो तर कोणी पण नव्हतं। आम्ही आल्याच्या नंतर हे शिपाई, त्यानंतर आम्ही अर्ध्या तासाच्या नंतर शिपाई आले आम्ही आल्यावर। तर मग मी तहसीलदार साहेबाला कॉल केला पंचनामासाठी, मग त्यांना लोणे साहेबाला आप्पाला पाठवलं। काल तुम्ही किती वाजता आलते? 11:30च्या दरम्यान आलतो, इथं कोणीही हजर नव्हतं, कोणीच नव्हतं? कोणीच नाही। सोमवारी, काल सोमवारी। तुम्ही कधी तक्रार केली? किती दिवस झाले तुम्ही?
तरी 10 ते 12 दिवस झाले तक्रार करून. काय त्याचं काय फॉलोअप वगैरे काय उत्तर काय? अजून काही उत्तर नाही आलं. शिपाई म्हणे त्याचं आता उद्या उत्तर येईन आणि आता उद्या कळन, उद्या परत पुन्हा यावं लागेल. पण इथं आल्याच्या नंतर इथं कोणी आढळत नाही. हे तक्रारदाराचं बी म्हणणं आहे की मी काल सोमवारी कार्यालयीन दिवस असताना मी काल इथे येऊन गेलो, परंतु एकही अधिकारी उपस्थित नव्हता. फक्त शिपाई होता आणि यांचे 15 दिवसापासून यांनी तक्रार करून देखील यांचं या तक्रारीचं काहीच कारवाई झालेली नाही. आता काय कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी इब्राहिम शेख, एमशन न्यूज, गंगापूर.